तर नमस्कार मित्रांनो, मी कोकणचा मुंबईकर एक्की. तर पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे आपल्या मी कोकणचा मुंबईकर एक्की या मराठी यूट्यूब चॅनलवरती आणि एका नवीन व्हिडिओ ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो, आजचा ब्लॉग असा खास असणार आहे, कारण आजपासून सर्वसामान्य म्हणजे सर्वसामान्यांसाठी आपली भुयारी मेट्रो म्हणजेच सबवे मेट्रो, अंडरग्राऊंड मेट्रो आजपासून मेट्रो लाईन 3 चालू झालेली आहे. तर तिचा म्हणजे स्टेशन असणार आरे कॉलनी ते BKC पर्यंत, म्हणजे आरे ते BKC अशी आपली मेट्रो लाईन 3 भुयारी मेट्रो चालू झालेली आहे. तर तिचं उद्घाटन 5 ऑक्टोबरला झालं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते. आणि काल 6 ऑक्टोबर होता, संडे, तर संडेला चालू नव्हती. आणि आज सर्वसामान्यांसाठी म्हणजे जनरल नॉर्मल सगळ्या पब्लिकसाठी आजपासून 7 तारखेपासून सकाळी 10:30-11 वाजल्यापासून ती मेट्रो लाईन 3 भुयारी मेट्रो चालू केलेली आहे. तर आपण तिचा भुयारी मेट्रोचा पहिला प्रवास अनुभवणार आहोत आज या व्हिडिओमध्ये. तुम्हीसुद्धा व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत बनून राहा, कारण मीसुद्धा पहिल्यांदा चाललो आहे भुयारी मेट्रोमध्ये. आणि आरे ते BKC असा आरे ते BKC असा जो प्रवास आहे मेट्रोचा, तो आपण आरेमधून नाही जाणार आहे, आपण सिव्जमधून जाणार आहोत. तर व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत बनून राहा. आणि ह्या व्हिडिओमध्ये जी काही डिटेल असणार आहे ती सगळी डिटेल्स तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे. तिकडे किती तिकीट आहे, काय काय सगळं ते ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसेलच. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि मित्रांनो, व्हिडिओ आवडली तर नक्की लाईक करा, आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग मित्रांनो, आपण आता थेट जाऊया सिव्जला. तर मित्रांनो, पोचलो इकडे सिव्ज स्टेशन, म्हणजे जे मेट्रोचं भुयारी मेट्रोचे स्टेशन आहे सिव्ज, तिकडे पोचलो आहे. आपण एंटर करतो आहे आतमध्ये, हळूहळू आतमध्ये जातो आहे. हे बघा, हे माझ्यासोबत बाकीचे पण आहेत. तर आपण उतरतो आहे खाली हळूहळू. आपल्याला माहीत नाही, मी पहिल्यांदा जातो आहे, त्याच्यामुळे आपल्याला माहीत नाही कुठे तो प्लॅटफॉर्म कुठे आहे तो. तर आपण आता एक जिना उतरून खाली आलो आहे, हळूहळू 1-2 इथं. आता आपण खाली तिकीट काउंटरच्या इथं आलो आहे. तो खाली यायला तुम्हाला 2 जिने उतरावे लागतील, त्याच्यानंतर तिसऱ्यांदा तुम्हाला तिकीट काउंटर सापडेल. तर इकडे हा मशीन आहे, तिकीट मशीन. तर हे बघा, इकडे आपण थोडा वेळ बघूया. तुम्हाला मी दाखवतो आहे तिकीट मशीनवर कसं ऑपरेट करायचं. इकडे तिकीट करायचं, बाय तिकीट करायचं, नंतर मग ती तुम्हाला जर्नी येते सिंगल रिटर्न. तर त्याच्यामुळे तुम्ही तिकडे करा सिंगल किंवा रिटर्न. आणि इकडे सगळे स्टॉप येतात तुम्हाला. तर तुम्हाला कुठल्या स्टॉपवर जायचं आहे तिकडे क्लिक करायचं. हे बघा, सगळे इकडे स्टॉप आहे. बँड्रा कॉम्प्लेक्स, बँड्रा कॉलनी, सांताक्रूज, CSTM, सहार रोड, एअरपोर्ट 2, मरोड, हे सगळे. मग मी आता मला BKCला जायचं होतं, मी तिकडे क्लिक केलं आहे. तुम्हाला मी दाखवतो एक सॅम्पल. सिंगल जर्नी आहे, त्याच्यामुळे तुम्ही किती जणांचं तिकीट काढताय, एका जणांचं, दोघांचं, तिघांचं, त्याच्यावरती डिपेंड आहे. तर मला सिंगल मी दाखवतो तुम्हाला. तर सिंगल 1वर क्लिक करतो आहे. केलं तर इकडे तुम्हाला बघा, सिंगल जर्नी तिकीट 40 रुपये बँड्रा कुर्ला कॉम्प्लेक्सपर्यंत. तर इकडे कॅश आता घेत आहे सध्या. हे इकडे मशीन हे कार्ड घेत नाही, त्याच्यामुळे कॅशवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. इकडे तुम्ही कॅशवर क्लिक केलं की तुम्हाला इकडे बाजूला आहे बघा, इकडे बघू शकता, इकडे नोट्स टाकायचे आहेत. म्हणजे तुमच्या नोट असतील तुमच्याकडे ती टाकायची त्याच्यामध्ये. सुट्टे पैसे असतील तर सुट्टे पैसे टाका, किंवा बंदी असतील तर तुमच्याकडे त्याचे टाकलं तरी रिटर्न येणार तुम्हाला. तर इकडे कॅशवर केलं तर तुम्ही तिकडे तुमचं तिकीट मिळून जाईल. सध्या तर कार्ड सिस्टीम बंद आहे तिथे, तर आपल्याला तिकीट नको आहे आता, तर त्याच्यामुळे आपण कॅन्सल करतो आहे. तर असं हे मशीन ऑपरेटिंग आहे. तर इकडे आपण हे बघा, बाकीचे पण करतायत इकडे मशीन ऑपरेट. काही जणं टाकतायत पैसे, सुट्टे पैसेसुद्धा टाकतायत. आणि आपण जातो आहे आता तिकीट काउंटरवरती डायरेक्ट तिकीट काढायला. तर आपण घेणार आहोत तिकीट काउंटरवरून तिकीट. असा हा तिकीट काउंटर आहे. म्हणजे तुम्हाला एक स्क्रीन दिसते, ही स्क्रीन तुम्हाला कुठे जायचं आहे ती सगळ्या स्क्रीनवर इन्फॉर्मेशन तुम्हाला दिसते या छोट्या स्क्रीनवर. आता आम्ही तिकीट काढतो इकडे. आम्ही दोघे जण आहोत, एक सोबत माझा मित्र आहे, तो पण बँड्रा BKCला जाणार आहे, पण मी रिटर्न येणार आहे, तो तिकडेच उतरून पुढे जाणार आहे. तर त्याच्यामुळे आम्ही आता दोघं जण आहेत, तर दोघांची तिकीट काढतो इकडे. तर मित्रांनो, अशी आहे ही तिकीट. मी रिटर्न काढली, त्याच्यामुळे 80 रुपये आहे, आणि सिंगल बँड्रा कुर्ला कॉम्प्लेक्सपर्यंत 40 रुपये आहे. तर आता मी सिंगल काढली म्हणून अशी तिकीट आहे. आणि आम्ही आता इथे चेकिंग वगैरे करून, बॅग वगैरे चेक करून, इकडे चेकिंगसाठी सिक्युरिटी गार्ड आहे, सिक्युरिटी आहे इकडे, फुल सिक्युरिटी आहे चेकिंगसाठी. आणि मग इकडे बॅग वगैरे चेक करून तुम्ही आतमध्ये एंटर करू शकता. आणि इकडे बघा, इकडे आतमध्ये आलात की हे सेन्सर आहे तिकडे आतमध्ये डोअर, म्हणजे तुम्हाला आतमध्ये जाण्यासाठी. तर इकडे ते तिकीट स्कॅन करायचं आहे आणि मग ओपन होणार. आपण आतमध्ये गेलो. आता मी स्कॅन करतो आहे. तर बघा, स्कॅन झालं, माझं रिटर्नचं आहे, आणि मी स्कॅन झालं. आता आतमध्ये आलो. आतमध्ये आल्यावरती वरून उतरताना 2 जिने क्रॉस करावे लागतात. पुन्हा आतमध्ये आल्यावरती तिकीट काउंटरवरती तिकीट काढल्यानंतर पुन्हा एक जिना तुम्हाला खाली उतरावं लागेल, जो हा जिना आहे. तर इकडे आता तिकीट काउंटरवरच्या नंतर तिकीट काढल्यानंतर खाली आलात
तर एक जिना इकडे आहे बघा, इकडे तुम्हाला मार्क, हा एक जिना आपण उतरतोय आता खाली हळूहळू. नंतर एक जिना उतरल्याच्या नंतर तुम्हाला इकडे प्लॅटफॉर्म दिसेल. म्हणजे तिकीट काउंटरवरती आलात, तिकीट काढलं, एक जिना उतरायचा खाली आणि मग खाली हा प्लॅटफॉर्म आहे. तर इकडे मस्त असं वाटतंय, खूप भारी म्हणजे जबरदस्त. तर इकडे सगळी माहिती दिलेली आहे. कुठे असं नाही आहे की कुठे काही तुम्हाला कळणार नाही, असं कुठेच होणार नाही. सगळीकडे माहिती दिलेली आहे, कुठून ट्रेन येणार आहे, कुठला प्लॅटफॉर्म आहे, सगळे इकडे डिटेल दिली आहे बघा. हे खूप सारे जण इकडे आता ट्रेनची वेट करत आहेत. हे सगळे जाणार आहेत बँड्रा BKCला, त्या साईडला जाणार आहेत. तर आता इकडे आम्हीसुद्धा उभे आहोत लाईनमध्ये. आता ट्रेन येईलच. हे बघा इकडे टाईम दाखवतो इकडे ट्रेनचा. वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स 2 मिनटं, म्हणजे 8-8 मिनटावर इकडे ट्रेन आहे. म्हणजे एक गेली की दुसऱ्या 8 मिनटावर ट्रेन आहे, असं रेग्युलर चालू आहे. त्याच्यामुळे आता इकडे ट्रेन येईल, आपण वेट करतो आहे ट्रेनचं. बघूया आता ट्रेन येईलच. तरी बघा ट्रेन आलेली आहे आणि आता आपण या ट्रेनमध्ये जाणार आहोत. तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आपण बँड्रापर्यंत जाणार आहोत आणि मी पुन्हा बँड्रावरून रिटर्न येणार आहे. तर असा हा प्रवास असणार आहे आपला. आता बघूया डोअर कसे. हे बघा, हा पहिला डोअर खोलल्यानंतर मग ट्रेनचा डोअर खोलणार आहे. तर 2 डोअर असतात इकडे. एक म्हणजे तुम्ही जिथे प्लॅटफॉर्मवर उभे आहेत तिकडनं एक, आणि त्याच्यानंतर आतमध्ये मेन ट्रेनचा डोअर. तर ते ट्रेन ओपन झालेलं, आपण एंटर केलेलं आतमध्ये. फायनली आतमध्ये आलेलो आहोत, भुयारी ट्रेनच्या आतमध्ये. बघू शकता तुम्ही इकडे कसं आहे, जबरदस्त वाटतंय. तर ट्रेनचा आज पहिलाच दिवस आहे, त्याच्यामुळे इकडे गर्दी थोडी कमी आहे. नाहीतर उद्यापासून होणारच, जसं लोकांना समजेल तसं उद्यापासून होणारच गर्दी. म्हणजे थोडी हळूहळू पब्लिक वाढत जाईल. आणि आतमध्ये बघू शकता कसं आहे ते सगळं. हे डोअर वगैरे, तुम्ही स्टँडिंगसाठी वगैरे कसं आहे, सिटिंग कसं आहे, जबरदस्त बनवली, प्रश्नच नाही. हे खूप सारे जण बसलेत आतमध्ये. हळूहळू आपण आता चाललो आहे BKCकडे. BKCच्या प्रवासाकडे चाललो आहे आपण. हळूहळू एक एक स्टेशन प्रवास करत चाललो आहे. जसं पुढचं स्टेशन येईल तसं इकडे एक स्क्रीन आहे बघा साईडला. ही स्क्रीन आहे ती वरती. त्या स्क्रीनवर दाखवतं सगळं की आता येणारं स्टेशन कुठलं आहे किंवा कोणत्या स्टेशनला जाणार आहे आता, ते सगळं दाखवतं आहे त्याच्यावरती. तुम्हाला दाखवतो मी पुढे, सांगतोच तुम्हाला कसं दाखवतं ते. हे बघा इकडे, हे बघा ब्लॅकमध्ये दिलं आहे. आता हे बघा इकडे दाखवतं वरती कुठल्या स्टेशनला आले ते. आता या स्टेशनला इकडे थांबणार आहे ते. ह्या स्क्रीनवरती दाखवतं. हे बघा इथे पण दाखवतो तुम्हाला, पुढील स्टेशन मरोळ नाका. तर असं दाखवतं, म्हणजे प्रत्येक स्टेशन यायच्या इथे आधी दाखवतं तुम्हाला. सगळी माहिती इथे कळते. शेवटचे स्थानक कुठले, जसं आपण रेग्युलर ट्रेनमध्ये असतो तसंच आहे इकडे सेम, काही फरक नाही आहे. सगळी डिटेल्स तुम्हाला वेगवेगळ्या दरवाजाच्या इथे स्क्रीनवर किंवा मध्ये ट्रेनच्या इथे तुम्हाला वेगवेगळ्या इथे ठिकाणी दाखवली जाते. म्हणजे कुठलं स्टेशन येणार आहे, काय येणार आहे. आणि प्रवास असा वाटतच नाही की आपण प्रवास करतोय असं. हे बघा एक पुढचं स्टेशन आलं आहे आता. हे बघा अगला स्टेशन मरोळ नाका. या स्क्रीनवर दाखवते सगळं. आता हे आलेलं आहे, इकडे सगळे उतरत आहेत, मरोळ नाक्याला उतरणार आहे. म्हणजे असं प्रत्येक स्टेशनचं तुम्हाला दाखवलं जाईल त्या स्क्रीनवरती. तर इकडे आपण आलो आहे मेट्रोमध्ये. तर आपण विचारूया, नाव काय आपलं? प्रवीण मुळीक. ओके. तर तुम्ही पहिल्यांदा मेट्रोमध्ये आलात आहे की सकाळी पण आलात? अच्छा, पहिल्यांदा आलात आहे चालू झाल्यापासून. तुम्ही राहायला कुठे? बँड्रा BKCच्या इकडेच आहे. आणि जॉबला? सिप्सला. म्हणजे तुमच्या दृष्टीने ही मेट्रो, भुयारी मेट्रो किती महत्त्वाची वाटते? खूप चांगली. आपला त्रास खूप वाचतोय, वेळ वाचतोय मेट्रो झाल्यामुळे. अच्छा, म्हणजे आपला त्रास इकडनं स्टेशनला वगैरे जायचा तो तुमचा खूप फरक पडणार आहे त्याच्यामध्ये. आणि तुम्हाला म्हणजे ही बेटर आहे तुमच्या रूटसाठी. अच्छा. आणि तिकीटचं किंवा पासचं विचार केला, म्हणजे तिकीट आता सध्या इथं 40 रुपये आहे BKCपर्यंत. तर विचार केला की तिकीट आता आरेपर्यंत 50 रुपये. तर तिकीट तुम्हाला काय वाटतं की थोडं जास्त आहे की कमी आहे? बरोबर आहे ना, म्हणजे फॅसिलिटीच्या हिशोबानं बरोबर आहे. आणि इन फ्युचर ह्या ट्रेनमध्ये आता तर आज पहिलाच दिवस आहे आपण बघू शकतो इकडे. तर इन फ्युचर ह्या ट्रेनमध्ये गर्दी होऊ शकते का, किंवा
जशी आता आपली मेट्रो घाटकोपर मेट्रो वगैरे आहे तशी गर्दी तर होणारच आहे. नक्की. पुढे दादर पुढे चालू झाली की गर्दी तर होणार. ओके ओके, म्हणजे यांना वाटते की बेटर आहे, म्हणजे सगळ्यांसाठी ट्रेन ही, म्हणजे त्यांच्यासाठी आता तरी खूपच बेटर झाली, कारण त्यांच्या इथे खूप घरापासून जवळ एवढं इथनं ट्रेन स्टेशनला जाणं आणि पुन्हा तिकडनं त्यांच्या BKCला जाणं खूप अवघड होतं. तर आता त्यांचा प्रवास खूप कमी मिनिटामध्ये होणार आहे. मिनिटामध्ये होणार. वेळ वाचणार खूप. ओके ठीक आहे, थँक्यू, धन्यवाद. ते एक बाहेरून ट्रेन जाते तिकडे आरेमध्ये, ती जाते तिकडनं बघू शकता. तर आता आपण हळूहळू प्रवास करत 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 आपण आता पोचतो आहे बँड्रा कुर्ला कॉम्प्लेक्सला, BKCला. आपल्याला इथे उतरायचं आहे. तर बघू शकता, हे बघा इकडे सगळं दाखवतं आहे, वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स, कुर्ला टर्मिनस, पुढील स्टेशन. तर आपण आता पोचणार आहोत बँड्रा कुर्ला कॉम्प्लेक्सला, BKCला. आम्ही रेडीच आहोत उतरण्यासाठी. हे बघा आता पोचली प्लॅटफॉर्मला, ट्रेन पोचली. बघूया आता. इकडे जरा जास्तच गर्दी दिसते, बाहेर खूप सारे जण उभे आहेत. गर्दी म्हणजे एवढी नाही आहेत, पण उभे आहेत, दिसत आहेत बँड्राला. तर आता बघूया. इकडे आता अनाऊन्स केले की दोन्ही साईडला दरवाजे उघडतील. आता बघूया दोन्ही साईडला, कारण हे शेवटचं स्थानक आहे ना आत्ता तरी, सध्या तरी हे शेवटचं स्थानक आहे, म्हणून बँड्रा कुर्ला कॉम्प्लेक्स. हां, इकडचा पण डोअर उघडला आणि हा पण इकडचा ओपन झाला. दोन्ही पण डोअर ओपन झालेत, सगळे आतमध्ये घुसलेले आणि आपण बाहेर आलेलो आहोत बँड्रा कुर्ला कॉम्प्लेक्सला. तर असा हा अंधेरी टू BKC प्रवास होता आपला. हे बघू शकता इकडे, हे बँड्रा कुर्ला कॉम्प्लेक्स स्टेशन आहे आणि हा प्लॅटफॉर्म आहे. हे बाकीच्याने आता आतमध्ये बसतायत सगळे आतमध्ये जाऊन, आणि आपण बाहेर आहोत. आता थोडा वेळ इथे थांबेन मी, 1-2 ट्रेन बघेन आणि नंतर मग पुन्हा मी माझ्या अंधेरीच्या प्रवासाला निघेन. तर बघू शकता आता पुन्हा एक येते इकडे, जी की आपल्या आरेमध्ये जाणार आहे. मी आता बँड्राला उभा आहे, बँड्रा कुर्ला कॉम्प्लेक्सला. तर इकडनं येतानाचे मी हे दृश्य घेतो आहे. बघू शकता आता ट्रेन येते आणि इकडनं पुन्हा ती रिटर्न जाणार आहे. बघूया कसं वाटते, भारी. आता इकडनं आरेमध्ये जाणार आहे. तर ही आता येते प्लॅटफॉर्मला. बघा आली, जबरदस्त वाटते यार, जबरदस्त, खूप भारी. तर हे बघा इकडे थांबले, RAJVLR पुढे लिहिले, आणि आता इकडनं ही RAJVLRला जाणार आहे. तर ह्या ट्रेनमधनं आपण नाही जात आहोत, आपण दुसऱ्या नेक्स्ट ट्रेनमधनं जाणार आहोत. तर ही आता ट्रेन इकडनं सुटेल. बघूया आता. हे बघा हॉर्न दिला आहे, आता ट्रेन निघाली. मेट्रो आपली निघाली आता आरेसाठी. थोडा वेळ थांबलं आहे आणि पुन्हा चालू होईल. झाली पुन्हा चालू. तर आता ही निघाली आरेसाठी. तर याच्यामधून सुद्धा काही जण जात आहेत. जबरदस्त वाटते, अतिशय मस्त, जबरदस्त, खूप भारी. हे बघा, तर ही गेली आरेसाठी. आपण आता नेक्स्ट ट्रेन येईल ना, त्या ट्रेनमधनं आपण जाणार आहोत सिब्सला. तर नेक्स्ट ट्रेन आपली आलेली आहे आणि ह्या ट्रेनमध्ये आता मी पुन्हा सिब्सला जाण्यासाठी निघतो आहे. बसतो आहे आतमध्ये, जातो आहे. थांबू दे जरा, मगच आपण एंटर करूया, नाहीतर आपल्या रेग्युलर ट्रेनसारखं नाही ना. चला 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 असं नाही ना. आता इकडे डोअर ओपन झालेत, आता आतमधले बाहेर आलेत आणि आता आपण आतमध्ये जाणार आहोत. तर मी चाललो आहे मित्रांनो अंधेरीला, म्हणजे सिब्सला जाण्यासाठी. बघूया आता सिब्सला जाण्यासाठी. आता मी इकडचा पाठीमागचा थोडा डब्बा पकडला आहे, एकदम पुढचा, म्हणून इकडे गर्दी आहे. थोड्या वेळा पुढे बघूया, थोडे असं मला वाटते की पुढे आणखी थोडी गर्दी होणार आहे. म्हणजे BKCवरनं सिब्स साईडला येणारे आहेत खूप सारे जण. तर आपण पुढे हळूहळू चालत जातो आहे. बघूया पुढे किती जण आपल्याला दिसतात किंवा गर्दी दिसते काय. तर इकडे स्पीड बघा किती आहे, एकदम सप अशी जाते, जबरदस्त. म्हणजे कळत पण नाही आपण कुठे आता कुठे पोचून काय, असं कळतच नाही आतमधून. मामा तुम्ही मराठी आहेत, हिंदी है? हाँ, आपको कैसा लगा अभी ये ट्रेन? हाँ, अच्छा लगा,
अच्छा, आप रहते हो किधर? अच्छा, और आपको इजी गिरेगा है और काम के लिए किधर है? बीकेसी ओके, और आप पार्ला में रहते हो तो इजी है आपके लिए. तर जाऊया पुढे हळूहळू. बघा इकडे आता थोडीशी गर्दी वाटायला लागली. म्हणजे हे बघा सगळे इकडे बसलेत, दोन्ही साईडला बसलेत, काही जण उभे आहेत. म्हणजे आता इकडे बसायला सीट नाही एवढे इकडे आहेत आता ह्या डब्यात तरी. उभे हळूहळू पुढे जाऊया आपण. हे बघा इकडे एक काका उभे आहेत, काही जण बसलेत, काही जण उभ्यानं आनंद घेत आहेत, फर्स्ट टाईम ट्रॅव्हलिंग करतायत म्हणून. काही जण बसून आनंद घेत आहेत. पण ऑलमोस्ट इकडे आता हे बघा इकडे ट्रेन हा डब्बा भरलेला आहे असं वाटतं. हे बघा दोन्ही साईडला सगळे बसलेले आहेत, काही जण उभे आहेत. म्हणजे याचाच अर्थ असा की नेक्स्ट टाईम म्हणजे इथून पुढे फ्युचर ज्यावेळी कप परेडपर्यंत ही मेट्रो चालू होईल, भुयारी मेट्रो, तोपर्यंत नक्कीच या ट्रेनमध्ये गर्दी होणार हे 100% वाटतं आहे. तर मित्रांनो मी इकडची थोडक्यात माहिती सांगतो. मी आता सीटला उतरलो आहे आणि आता परतीच्या पावसाला निघालो आहे. तर इकडे तिकीट दर आहेत 40 रुपये, सीटपासून 40 रुपये बीकेसीपर्यंत. रिटर्नला 80 रुपये आहेत तिकीट, म्हणजे तिकीटचे रेट आहेत 80 रुपये. आणि त्याच्यामध्ये स्टेशन तुम्हाला सांगतो कोणकोणती येणार आहेत ती. तर जिथून स्टार्ट होते तिथून कोणकोणती स्टेशन आहेत ती तुम्हाला सांगतो. पहिलं RAJVLR, तिथून मग सिब्स, नंतर MIDC अंधेरी, नंतर मरोळ नाका, नंतर छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ 2, नंतर सहार रोड, नंतर छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ 1, नंतर सांताक्रूज, नंतर वांद्रे कॉलनी, नंतर मग वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स म्हणजे BKC. तर अशी स्टेशन असणार आहेत. तर ह्याचे तिकीट आहे 40 रुपये, रिटर्नला 80 रुपये सीटपर्यंत. तर मित्रांनो आपण गेलो होतो सिब्समधून बँड्रा BKCला आणि BKCवरून पुन्हा आलो आहे सिब्सला. तर असा आपला प्रवास होता आत्ताचा. तर आपण आता सिब्सला बाहेर पडतो आहे आणि अशा आपला आजचा प्रवास जर्नी अशी होती. तर हा मेन रोड आहे सिब्सचा, राईट साईडला जोगेश्वरी विकली लिंक रोड आणि इकडे हा सिब्सचा गेट. तर आपण पोचलो आहे. तर मित्रांनो व्हिडिओ आवडले असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत धन्यवाद, टाटा, बाय बाय, लव यू ऑल, बाय बाय.